मुंबई वगळता राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। राज्य कंत्राटी भरती न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असताना सुद्धा सागरी सुरक्षेसारख्या संवेदनशील कामासाठी पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 95 पदांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल। गृह विभागाने या संदर्भातला शासन आदेश प्रसिद्ध केलाय। मुंबईकरांवरची संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली, राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी, भातसा ऊर्ध्व वैतरणा या धरणातील राखीव पाणी साठा देण्यास मान्यता। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलली, लवकरच सुनावणीची नवी तारीख जाहीर केली जाईल। शरद पवार यांनीच राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा स्पष्ट सूचना दिल्यात, त्यामुळे शासकीय कार्यक्रमाच्या वेळेला पवारांचं नाव टाकलं जात नाही। मात्र आता शरद पवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकलं जाईल, प्रशासनाची माहिती। शरद पवार नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार, शरद पवारांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमात उल्लेख। बारामतीतील रोजगार मेळावा कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव वगळलं, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांची नावं, मात्र पवारांचं नाव नाही। 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा। शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, नमो रोजगार मेळाव्याला विद्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं आपल्याला उपस्थित राहायला आवडेल असा पत्रामध्ये उल्लेख। मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत, शरद पवारांकडून शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना गोविंद बागेत खास भोजनाचं आमंत्रण। शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं ही चांगली गोष्ट, महाराष्ट्राची संस्कृती अशीच आहे, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। संसद सदस्य म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांकडून जेवणाचं निमंत्रण, जयंत पाटलांची माहिती। तर शरद पवारांना राज्य सरकार बोलवायचं विसरलं असेल तर ती त्यांची चूक आहे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। कार्यक्रम पत्रिकेत आपलं नाव असल्यामुळे आणि लोकप्रतिनिधी असल्यामुळे नमो रोजगार मेळाव्याला आपण जाणार, सुप्रिया सुळेंची भूमिका। भाजप मुख्यालयात आयोजित केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपन्न, पहाटे 3:30 वाजता बैठक संपली। 1-2 दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता। बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांची वाढ, तर मासिक पास 150 रुपयांनी वाढला, आजपासून नवीन दर लागू। 10वी बोर्डाच्या परीक्षांना आजपासून सुरुवात, मराठीचा पहिला पेपर, राज्यातील 16,09,445 विद्यार्थी परीक्षा देणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, अंतिम आठवडा प्रस्तावावरती सरकारच्या वतीनं उत्तर दिलं जाईल। येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार, ठाकरे गट 20, काँग्रेस 15 ते 18 जागा लढवण्याविषयी ठाम, 20, 18 आणि 10 या फॉर्म्युलावरती अंतिम चर्चा झाल्याची माहिती। ज्या पक्षाची जिथे ताकद तो पक्ष तिथे जागा लढवणार, महाविकास आघाडीत कुठलाही फॉर्म्युला निश्चित नाही, जितेंद्र आव्हाडांची माहिती। लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवारांची यादी समोर, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, अमोल कीर्तीकर यांना संधी, शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, अमोल कोल्हे, तर काँग्रेसकडून नाना पटोले आणि रवींद्र धंगेकरांना संधी मिळण्याची शक्यता। महायुतीत कोणताही वाद नाही, सध्या राज्यात महायुतीला पोषक वातावरण, एनडीए 400 पार जाण्यात राज्याचा मोठा वाटा असेल, प्रफुल्ल पटेल यांना विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपची, ही जागा भाजपच लढवेल, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं नारायण राणेंनी उमेदवारी घ्यावी आणि निवडून दाखवावं, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं राणेंना आव्हान। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आम्हीच जिंकणार, आम्ही एकत्र आहोत, मंत्री केसरकरांचा दावा। कोकणात शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व, केसरकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेला 23 जागा मिळाव्यात अशी मागणी करणार, कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची माहिती। शिवसेनेचे विद्यमान खासदार आपापल्या मतदारसंघात लढतील असं मंडलिक यांनी वक्तव्य केलंय। ठाणे लोकसभेची जागा आम्हीच जिंकणार, खासदार राजन विचारे हे निष्ठावान आहेत, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा दावा। कोल्हापूर लोकसभेची जागा आम्ही शाहू महाराजांसाठी ठेवली आहे, मात्र ते कोणत्या चिन्हावर लढणार हे सांगू शकत नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाचे संकेत, महायुतीत अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण झाली, त्यामुळे शिरूर लोकसभेतही तसंच काहीसं घडू शकतं, आढळरावांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपण उमेदवार म्हणून मान्य असू,
तर घड्याळाच्या चिन्हावरती शिरूरच्या रिंगणामध्ये उतरणार. शिवाजीराव आढळराव पाटलांचं वक्तव्य. तर महायुतीच्या उमेदवारी संदर्भात अनेक शक्यता दडलेल्या आहेत. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांना टोला. मनोज जरांगेंचं नाव पुढे करून त्यांना फसवण्यापाठीमागे शरद पवार, राजेश टोपे आणि रोहित पवारांचा हात. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप. सिल्वर ओकवरती संजय राऊत, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंची बैठक. वंचितसोबत चर्चा सुरू. बाळासाहेब थोरात यांची माहिती. जालन्यामधनं मनोज जरांगे जरी उभे राहिले तरी रावसाहेब दानवेच निवडून येतील. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा दावा. तर गेल्या वेळेला आमच्या चुकीमुळे संभाजीनगरमधनं पराभव झाल्याची कराड यांची कबुली. धुळे लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपचे लोकसभा निरीक्षक धुळ्यामध्ये. निरीक्षक श्रीकांत भारती आणि माजी मंत्री राम शिंदे पदाधिकाऱ्यांची मतं बंद दाराआड जाणून घेणार. सुप्रिया सुळेंचे पती त्यांची पर्स घेऊन कॅन्टीनमध्ये बसत असतील, मात्र सुनेत्रा पवार बारामतीतनं नक्की निवडून येतील. चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला. भंडाऱ्यामध्ये भाजप निरीक्षक चित्रा वाघ आणि प्रवीण दटकेंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. आगामी निवडणुकीसाठी नाना पटोलेंना भाजपकडनं पर्यायी उमेदवार देण्यासाठी चर्चा. मुंबईत 3 मार्चला समाजवादी संमेलन. कपिल पाटील यांच्या पुढाकारानं आयोजित या संमेलनाला उद्धव ठाकरे हजेरी लावतील. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली संघ मुख्यालयाला भेट. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याची पोलीस सूत्रांची माहिती. हेडगेवार स्मृती मंदिर आणि स्मारक समिती परिसराच्या सुरक्षेचा आढावा. व्याघ्रभूमी चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावरती आजपासून ताडोबा महोत्सव. या 3 दिवसीय महोत्सवात चर्चासत्रांसह विविध स्पर्धांचंही आयोजन. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार. 10 मार्चला नंदुरबारमधून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल. धुळे, नाशिक, ठाणे मार्गे मुंबईच्या चैत्यभूमी इथे यात्रेचा समारोप होतोय. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातला क्राईम रेट वाढला. ठाणे आणि कल्याणमध्ये सर्वाधिक क्राईम रेट असून निष्ठावान लोकांवर चुकीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. सुषमा अंधारेंचा आरोप. लोणावळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य. युवक शहराध्यक्षासह 137 जणांचा राजीनामा. पक्ष संघटनेमध्ये डावललं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. आमदार राजन साळवींचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन. रत्नागिरीच्या जयगड किल्ल्यासह राज्यातील सर्व किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी निधी उपलब्ध करण्याची निवेदनातनं मागणी. नाशिकच्या मनमाडमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वाहनाला तरुणांनी काळे झेंडे दाखवले. येवल्यावरनं मालेगावच्या दिशेनं जात असताना हा सगळा प्रकार घडला. धारावीकरांसाठी पुन्हा एकदा ठाकरे गट आक्रमक. धारावीकरांच्या विविध मागण्यांसाठी आज अदानी हटाव, धारावी बचाव या जाहीर सभेचं आयोजन. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. उन्हाचा कडाका वाढत असूनही आंदोलन सुरू ठेवण्यावरती शेतकरी ठाम. शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. फेसबुकवरनं ओळख झाल्यानंतर लग्नाचा आमिष दाखवत जाधव यांनी वारंवार अत्याचार केल्याचा फिर्यादी महिलेचा आरोप. एट्रॉसिटीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळे विरोधात परळीमध्ये गुन्हा. वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केल्याची माहिती. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील चंदनाच्या 2 झाडांची चोरी. यावेळी चोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवरती चोरट्यांकडनं दगडफेक. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती काँक्रिटीकरणाचं काम सुरू. महालक्ष्मी ते दहिगावपर्यंत रस्त्यावरती टाकलेल्या गोणपाटांना आग लागली. पालघरच्या बोईसरमध्ये दुहेरी हत्या. भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील यांची एका माथेफिरूकडनं हत्या. डोक्यामध्ये कुदळीनं वार करत हत्या केल्याचं उघड. पालघर पोलिसांचा तपास सुरू. लोणावळ्यामध्ये 3 वाहनांचा अपघात. अपघातात 4 जण किरकोळ जखमी. लोणावळ्यामधल्या खासगी रुग्णालयात जखमींवरती उपचार सुरू. अपघातामुळे मुंबई पुणे महामार्गावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा. अमरावतीच्या तिवसा ते कुऱ्हा मार्गावरती पिकअप वाहन उलटलं. अपघातात 15 जण जखमी. सर्व जखमी चांदूर बाजार तालुक्यातल्या अंतोरा गावातले रहिवासी आहेत. वर्ध्याच्या सालफळ शिवारातील कॅनलमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू. शेतात ओलीत करण्यासाठी 2 जण गेलेले असताना ही दुर्घटना घडली. पालघरच्या जव्हारमधील कस्तुरबा गांधी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना विषबाधा. 17 विद्यार्थिनींवरती पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. पाण्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती. राज्य धर्मादाय आयुक्तांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी. आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांची सक्ती करण्याबाबत हायकोर्टात आक्षेप याचिका. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी माजी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांना हायकोर्टाचा दिलासा.
1 लाख रुपयांच्या जामिनावरती सुटकेचे निर्देश. डीजीसीएकडनं एअर इंडियाला 30 लाखांचा दंड. 16 फेब्रुवारीला व्हीलचेअर न मिळाल्यामुळे न्यूयॉर्कमधल्या प्रवाशाचा मृत्यू. मुंबई विमानतळावरची घटना. फ्लाईटमधल्या 32 प्रवाशांना व्हीलचेअरची गरज असताना एअर इंडिया केवळ 15 व्हीलचेअर उपलब्ध करू शकल्यामुळे हा दंड ठोठावला गेलाय. बुलढाण्यामध्ये पंचायत समिती कार्यालयात मद्यधुंद शिक्षकाचा राडा. संग्रामपूर पंचायत समितीमध्ये 10वी आणि 12वीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये या शिक्षकानं गोंधळ घातला. ऊसतोड कामगार आणि मुलांच्या शिक्षणाच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर. सरकारनं याविषयी संवेदनशीलपणे पाहावं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची सूचना. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. यावेळी तुळजापूर मंदिर समितीच्या वतीनं तुळजाभवानीची प्रतिमा देऊन वेंगसरकरांचा सन्मान. नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतील सर्व युवक संघटनांकडनं इंडिया युथ फ्रंटची घोषणा. राष्ट्रीय संयोजक म्हणून धीरज शर्मा यांची निवड. एकत्रित येऊन लढण्याचा निर्णय. धीरज शर्मांची प्रतिक्रिया. 2023 आणि 24च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर 8.5%. चालू तिमाहीमध्ये विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस झारखंड आणि पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. ज्ञानवापी वादावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 19 डिसेंबरला अलाहाबाद कोर्टानं मुस्लिम पक्षाच्या 5ही याचिका फेटाळल्या होत्या. त्याविरोधात अंजुमन अंजमिया मशीद कमिटी सर्वोच्च न्यायालयात. यापुढे बाबा राम रहीमला पेरोल देताना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे सरकारला आदेश. ठाणेचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट. भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी भेट घेतल्याची चोरघे यांची माहिती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा जामनगरमध्ये होणाऱ्या प्री वेडिंग कार्यक्रमाला उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा सोहळ्यासाठी जामनगरमध्ये. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी अभिनेता शाहरुख खानही जामनगरमध्ये. शाहरुख खानसोबत त्याचा संपूर्ण परिवार. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानिमित्त आज आणि उद्या जामनगरमध्ये प्री वेडिंग सोहळ्याचं आयोजन. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी आणि देशभरातले आणि जगभरातले अनेक मंडळी उपस्थित राहतील. अबुधाबीमधलं स्वामीनारायण मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं. सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे मंदिर खुलं राहील. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत धर्मराव बाबा अतराम दिलो के राजा या माहितीपटाचा ट्रेलर प्रदर्शित. अतराम यांच्या नक्षल अपहरणाचा थरार मोठ्या पडद्यावर येणार. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरती झळकला अभिनेता रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ. सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत रणदीपनं दिली माहिती. तामिळ हिंदीनंतर आता हॉलिवूडमध्ये होणार अजय देवगणच्या दृश्यम सिनेमाचा रिमेक. हॉलिवूड रिमेक व्हर्जन सोबत या चित्रपटाचं स्पॅनिशमध्ये डबिंग होणार आहे. क्रिकेटपटू शुभमन गिलनं घेतली झारखंडच्या रॉबिन मिन्झलाच्या वडिलांची भेट. आयपीएलच्या डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात रॉबिनवरती गुजरात टायटन्सकडनं 3,60,00,000ची बोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.